ठीक आहे, वक्फ बोर्डाच्या जमिनी तुम्ही त्या ताब्यात घेणार असं दिसतंय. म्हणजेच काय की जमिनीवरती तुमचा डोळा आहे. बरं, कालची सगळ्यांची जर का भाषणं ऐकली तर मला वाटतं देशाच्या इतिहासात पहिल्या प्रथम देशाच्या संसदेत मुस्लिम समाजाचा कळवळा आणणारी भाषणं ही म्हणजे अतिशयोक्ती करायची झाली तर जिनानाही लाजवेल अशी मुसलमानांची बाजू घेणारी भाषणं ही खुद्द अमित शहापासून त्यांच्या सर्व मित्रपक्षांनी काल केलेली आहे. मग हे बिल नेमकं मुस्लिमांच्या विरोधात आहे का मुस्लिमांच्या बाजूने आहे? जर मुस्लिमांच्या बाजूने असेल तर त्याला विरोध करणारे आम्ही हे हिंदुत्व सोडणारे कसे? कारण मुसलमानांची ज्या पद्धतीने तुम्ही काल बाजू मांडले की गरीब मुसलमान को ये होगा, मुस्लिम महिलाओं को ये करेंगे, अमुक करेंगे, तमुक करेंगे, मग हिंदुत्व आम्ही सोडलं का तुम्ही सोडलं? कारण आमच्यावरती जो काय आरोप करताय की बाळासाहेबांचे विचार, काय बाळासाहेबांचे विचार? 95 साली जेव्हा त्या राज्यामध्ये सत्ता आली होती तेव्हा इथेच बीकेसी मध्ये हिंदू हृदय सम्राटांनी त्या मुस्लिम लोकांना मोठा त्यांचा जो काही इस्तेमा म्हणून उत्सव असतो तो करण्याची परवानगी दिली होती. आज तीच जागा या लोकांनी बरोबर व्यापारासाठी बुलेट ट्रेनच्या घशात घातलेले. हे तुमचं हिंदुत्व आहे आणि तुम्ही आम्हाला बाळासाहेबांचे विचार शिकवणार? म्हणजे कालचे सगळे जे काय त्यांची भाषणं होती आणि सगळ्यात मला किरण रिजिजूंचं एक आश्चर्य वाटलं. अरविंद सावंत बोलल्यानंतर ते बोलले बाला साहब के आप ये थे तब हमको ऐसा लगता था. रिजिजू साहेब, मला पण काल वाईट वाटलं की तुमच्या तोंडावर तुमच्या नाकावर टिचून नवे ठणकावून तुमचे मित्रपक्ष जदयूचे ते लल्लन सिंग बोलले, टीडीपीचे त्यांचे कोणते नेते ते बोलले, एका पाठोपाठ एक त्यांची भाषणं झाली की आम्ही मुसलमानांच्या म्हणजे ते बोलले की हिताचं रक्षण करणार, आम्ही त्यांच्यासाठी अमुक करणार, आम्ही आणि हे असहाय्यपणाने म्हणजे असं चीन समोर किंवा अमेरिकेसमोर आपली अवस्था झाली. तसं अमित शहा असतील, पियुष गोयल असतील, रिजिजू असतील, राजनाथ सिंग असतील, हे त्यांच्याकडे बघूही शकत नव्हते, खाली मान घालून लाचारीने हसत होते. म्हणजे काय परिस्थिती आली की त्यांचा आधार घेऊन हे राज्य करतायत. त्यांच्या तोंडावर हे ठणकावून सांगतायत की आम्ही हिंदू मुसलमानांचं रक्षण करणार, आम्ही अमुक करणार, आम्ही तमुक करणार. मग तुम्ही उठून सांगताय की हे बिल आहे ते मुसलमानांच्या हिताचं आहे. मग नेमकं हे बिल मुसलमानांच्या हिताचं आहे तर मग माझा प्रश्न परत तोच आहे, तर हिंदुत्व आम्ही सोडले का तुम्ही सोडलेलं आहे? कारण आम्ही त्याच्यामध्ये काही सूचना सुचवू इच्छित होतो. जसं काल अरविंद सावंत यांनी भाषण केलं की प्रत्येक जाती धर्माचे ट्रस्ट आहेत, उद्या आमचे देवस्थानाचे मंदिरांचे काही ट्रस्ट आहेत, त्या ट्रस्टवरती जर तुम्ही गैर हिंदू मुद्दामून लादलात तर आम्ही सहन करू का? आम्ही नाही सहन करू शकत. मग तशा या वक्फ बोर्डावरती तुम्ही गैर मुसलमान टाकताय, तुमचा अधिकार आहेच, तो कोणी नाकारत नाहीये. म्हणजे या विषयावरती काल रवीश कुमार यांनी एक अतिशय चांगला व्हिडिओ केलाय आणि त्याच्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की चंद्रबाबू पूर्वी कधी मुख्यमंत्री होते तेव्हा नाव करायचे तुम्ही बघा, त्याच्यात त्यांनी उल्लेख केलाय, जर का मी चुकत नसेल तर शामशाबाद येथे साधारणतः 1100 एकर जमीन ही विमानतळाला दिली. आता ती विमानतळाला जागा देताना राज्य वक्फ बोर्डाची परवानगी घेतली होती का, केंद्राची घेतली होती का? नसेल किंवा असेल. थोडक्यात काय की तुम्ही हे बिल न आणता सुद्धा जे तुम्हाला करायचंय ते तुम्ही करत होतातच. एअरपोर्टसाठी जागा तुम्ही घेतलीच, त्याला तो कोणी काही विरोध नाही केला. वक्फ बोर्डाच्या मध्ये जर काही अफरातफर चालली असेल तर जरूर त्याला पायबंद बसला पाहिजे, नक्कीच त्याच्यावरती पारदर्शकता आलीच पाहिजे. पण काही काही गोष्टी ज्या आहेत ज्या उगाच तुम्ही उकरून काढताय, जसं आता सगळं व्यवस्थित चाललंय, तुम्ही आता एवढं सरकार तिसरी टर्म तुमचं सरकार आलेलं आहे आणि देशाच्या विकासाच्या गोष्टी, रोजीरोटीच्या गोष्टी या सगळ्या बाजूला ठेवून अजूनही हिंदू मुसलमान, मग हिंदूंमध्ये मराठी अमराठी, मग मराठी माणसांनी खायचं काय, ही तुमची दादागिरी आम्ही नाही सहन करणार, अजिबात करणार नाही. आम्ही काय करायचं, आम्ही काय करणार हे जर का तुम्ही आम्हाला आमच्यावरती लादणार असाल तर आम्ही ते सहन करणार नाही.